नमस्कार मित्रांनो, मी मित्र श्रवण. आज आपण चाललोय गावी शिंग्याला. बरेच महिन्यानंतर व्लॉग शूट होतोय. बरेच कुठे गेलो नव्हतो. आता आपण पनवेल डेपोवरती आहोत. मित्रांनो, आपण चिपळूणला पोहोचलोय. 5 तासात चिपळूणला पोहोचलो आपण. गाडीत पूर्ण झोपून काढली मी. गाडीत ना जेवलं ना काय, पूर्ण झोपून काढलं. मस्त AC बस होती. AC मध्ये हवा खात खात झोपले. पण गाडीत ते शूट करायला भेटलं ना मला. 5 मी पण शॉक होतो. 5 तासात चिपळूणात आलो मी. मला वाटलं की 7-8 वाजता, पण 6:30 वाजता मी आलो. 1:30 वाजता बस आली पनवेलला. आता बस बॅग आहे, ही एक सॅक आहे. काकांना फोन करून बोलवलं आहे, काका येत आहेत. त्याची वाट बघ. आफ्टरनून मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत आणि आत्ता माझी सकाळ झाली. जेवण आमचे शेफ जेवण बनवत आहेत. चिन्मय मी दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. आजचं नियोजन असं आहे की आज जाणार आहे गावला. संध्याकाळी पूजा आहे. संध्याकाळी 6-7 वाजता जाणार. संध्याकाळीच पूजा आहे, कारण की पूजा झाली की मग रात्री परत इथे येणार रिटर्न. कारण की उद्या होम वगैरे शरण वगैरे असं ते बघायला परत इथे येणार रिटर्न. मस्त आराम झालाय. आज खूप महिन्यानंतर, म्हणजे अराउंड मी 6 महिन्यानंतर गावी आलो आहे. आणि 6 महिन्यानंतर मी व्लॉग बनवतो. कारण की शेवटचा व्लॉग गणपतीचाच होता वाटतं. शेवटचा व्लॉग गणपती नाही, शेवटचा व्लॉग दिवाळीचा होता. बरोबर, दिवाळीनंतर मी काय व्लॉग शूट नव्हता केला. टाईम नव्हता माझ्याकडे, म्हणजे कॉलेजमुळे काय भेटत नव्हतं आणि घराच्या बाहेर पडत नव्हतं. मध्ये मोठं व्लॉग पण केलेला मी शूट, बट माझ्याकडे माईक नाही, त्याच्यामुळे जरा वांदे झालेले. म्हणजे आवाज येत नव्हता माईकमुळे. आपले शेफ काय करतात बघूया. आमचे शेफ काय बनवतात? भाजी. तुम्ही पण आता कुकिंगचं चॅनल ओपन करा. कुक विथ चिन्मय. ती आपली मधुरा रेसिपी कशी आहे मराठीची, कुक विथ चिन्मय कर. 12 वाजता काय नाश्ता करणार एवढा आता? अरे हा, मग ट्रायपॉड दाखवतो माझा. असं एकदम बरं वाटतं. म्हणजे ट्रायपॉड घेतलाय ना, हा म्हणजे माझा नाही, चिमूबाईचा ट्रायपॉड, पण सही आहे. मला पण एक घ्यायचं लवकर. असंच बरं वाटतं जरा. शूट वगैरे करायला बरं आहे. रील शूट करायला, रील वगैरे शूट करायला मस्त आहे. फोनची क्लॅरिटी पण मस्त यार माझी. गोरा दिसतोय मी. ठीक आहे, जरा आता आटपतो जरा. मी भेटूया नंतर. आटपून मी दुकान आलो आहे. आमचं दुकान दाखवतो मला आता. एवढं काय काय आपल्या दुकानात सगळं काय भेटते. A to Z. होलसेल पण आहे आणि असं शॉपवरती येऊन पाठीमागे पण आहे. नक्की या दुकानात या. दुकानाचं नाव पण दाखवूया, समर्थ कृपा एजन्सी. आता आमचा हा शेडचा जागा आहे आमची. इथे माझ्या मित्रांना मोस्टली सगळं आवडतं इकडचं. माझ्या मित्रांना मोस्टली हे आवडतं, भाकरवडी आणि खाजा. हा बघा, हा वाला खाजा माझ्या मित्रांना एवढं आवडतं आणि मी शाळेच्या टायमिंग बसून नेतोय. आणि सगळे फॅन आहेत त्याचे. आता पण ते मला विचारतात की श्रवणची भाकरवडी आम्हाला खायची अजून. तर 1 नंबर आहे. कॉन्टॅक्ट करा. इथे आमचे फोटोग्राफर चिन्मय भिंगाडे तुम्हाला नक्की डिलिव्हर करतील तिथे. तर आता मी येगावला आलो आहे. वाजले 7:30. अचानक सगळं ठरलं आणि एसटीने मी येगावला आलो. आपलं येगावचं घर, ही आपली गाडी, अस्वल पाखर आहेत. आणि आता येगावला पूजा वगैरे झाली आणि शक्यता आहे रात्री सावर्ड्यात जे व्हलटे होतात ते बघायला जायची. बघूया आता. तर मित्रांनो, आता आपण सावर्ड्यात आलो आहे. सावर्ड्यात असं बोललो व्हलटे बघायला. त्या साईडला होते सगळं. आणि ते सध्या आईस्क्रीम आणि फालुदा खाते बघा मी. बघूया, भेटूया आपण.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 13 तारीख. काल रात्री मस्त मजा आली. सावर्ड्यात गेलेलो होल्टे बघायला. एक नंबर होता एक्सपिरियन्स. मी फर्स्ट टाइम गेलो बघायला. एवढी वर्षी इथं राहतो तरी गेलो नव्हतो कधी, कारण की वाडीत पण पूजा असते त्यामुळे जमत नाही. यावर्षी म्हटलं जाऊयाच काय करू. तर रात्री उशिरा आलो आणि झोपलेलो. तर सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता मी परत चिपळूणला चाललो एकावरून. सकाळी आता मी परत एक चिपळूणला चाललो आहे, कारण की आज शरण आहे आणि होम आहे चिपळूणात. ते दोन्ही आपल्याला चिपळूणात करायचं आहे. उद्या परत गावी यायचं, कारण की गावचा मेन होम लागतो देवळात, तिथे जायचं. तर मित्रांनो आता आपण चाललोय शरणाला गाडी घेऊन. हे तुम्ही तुमचा चेहरा दाखवा कोण कोण चाललंय. तर आम्ही आता तिघं चाललोय शरणाला. बघा आता शरणाला भेटू आपण. तर मित्रांनो आता आपण आलोय इथे मापात. हे बघा त्या मैदानाची इथे आपल्याला जायचं आहे. सध्या आपण इथे आहोत. कसं दिसतोय मी एकदम झकास. ते फोटोग्राफर आणि आमचे बंधू शेठ. दरवर्षी आम्ही तिकडे येतो 3 गाड्या घेऊन, 2 गाड्या घेऊन. दरवर्षी ते आपलं फिक्स आहे. मस्त की गाडी लावायची, फिरायचं इथे, शरणं वगैरे. शरणं तुम्हाला दाखवतो यावर्षी. मागच्या वर्षी आपले व्लॉग्स नव्हते, यावर्षी आले. यावर्षी 100% तुम्हाला दाखवणार की शरण. मित्रांनो आपलं फिरून झालंय. मी संपलं आता सगळं इकडचं. पूर्ण बघू शकता गर्दी खाली. आणि आमची आत्याबाई आणि आमची बहीण भेटली. हे क्षितिजा हाय कर. ही माझी छोटी बहीण आणि पुढे आत्या आहे. तर आता झालं सगळं फिरून आमचं. आता आम्ही रिटर्न तिकीट चाललं. आता ती जत्रा आहे, दाखवतो तुम्हाला तेवढं. तू ब्लूटूथ त्याला कनेक्ट केलं का? तुला मी पूजिते सारा गावलक नाचते वजरातीला सन्मोठा. तर मित्रांनो आता सगळं झालं आमचं फिरून. आता आम्ही चाललोय परत घरी. आता घरी जाणार, जेवणार आणि परत 9, 9:30 किंवा 10 त्या दरम्यान आम्ही परत जुना वैरीच्या इथे येणार, कारण की तिथे लावणी असते आणि होम असतो. मेन तर होम आहे आपला. 12 वाजता आपला होम असतो. तो होम बघायचा, लावणी बघायची, ते सगळं बघायला आपण आता परत घरी चाललो, कारण की एवढ्या वेळ थांबू नाही शकत. 7 वाजले तशी. बस आता एवढंच. भेटूया आपण पुढे. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण मिळून झालंय. परत पुरणपोळ्या खाल्लेल्या दाबून. आता वाजले 10:05. आता कार्यक्रम चालू झाला आहे. मी आणि बंधू शेठ चाललो आहे. नाना आणि भाई पुढे. चिनू भाई नाही येते, तो फुल एकदम डेडिकेटेड आहे फॅट टू फिटमध्ये. तो येत नाही. मी चाललो आहे. आपल्याकडे ही पिपाणी आहे आणि अजून एक आहे. हे ग्लोव्स कशाला आहेत ते तुम्हाला कळेलच नंतर.
जर शक्य झालं तर तुम्हाला दाखवतो आता. एक मिनिट. हे नवाभैरीचं देऊळ आहे. इथे 2 देऊळ आहेत, एक नवाभैरी एक जुना भैरी. नवाभैरीच्या इथे आता संख्येने जरी आपण कमी असलो तरी टाळ्या ही कुठल्याही प्रेक्षकांसाठी फार जमेची बाजू असत नाही, पण त्याची उलट बाजू ही कलाकारांसाठी फार जमेची बाजू असते. त्यामुळे उभारलेल्या प्रेक्षकांना आणि बसलेल्या प्रेक्षकांना माझी नम्रपणे विनंती आहे, जर परफॉर्मन्स आवडला कलाकाराला तीच दाद ही तुमच्या अनुषंगाने मिळू शकेल. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया या शिमगोत्सवासाठी, कोकणासाठी, आपल्यासाठी, आपल्या कर्तृत्वासाठी, आपल्या परंपरेसाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी. पाहूया आणि गणेश वंदनाने या कार्यक्रमाला सुरुवात करूया. दादा नवाभैरी झाला, आता आम्ही चाललोय जुना भैरीकडे. तर मित्रांनो होम्स आला, ज्यासाठी हे ग्लव्ज आणलेले ते ग्लव्ज फुल कामाला आलेत. तुम्ही बघू शकता हा नारळ कसा एकदम गरम आहे, पण डायरेक्ट होमात हात टाकून हा नारळ काढलाय या ग्लव्जमुळे. फक्त थँक्स टू बाबा. बाबा फायर ब्रिगेडमध्ये होते, त्यांचे ग्लव्ज मला आज कामाला आलेत पहिल्यांदा काहीतरी. बस आपला हा व्लॉग एवढाच होता. आपला चिपळुणातला होम संपलाय आता.
भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, बाय बाय.